आणि आता सविस्तर वृत्त। महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मागील 18 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। यातच 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती आकस्मिकपणे खालावल्यानं खळबळ उडाली। त्यांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 6 डिसेंबरपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं मोर्चे काढले आणि आपल्या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधण्यात आला, मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही। परंतु 18 दिवसांपासून उपोषण सुरूच होतं। तर अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या राजेंद्र जुआर आणि इतर एका उपोषणकर्त्याची प्रकृती आकस्मिकपणे खालावली। त्यांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यामुळे काही वेळ मोठी खळबळ उडाली होती। आता तरी शासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे। 6 डिसेंबरपासून तर आजपर्यंत 18वा दिवस आहे। 18व्या दिवसापर्यंत येथील शासनानं वास्तविक पाहता या विदर्भामध्ये अधिवेशन होतं। अधिवेशनातून आमच्या या प्रश्नाला वाचा फोडावी यासाठी आम्ही 6 डिसेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं। परंतु शासनाचं कोणताही प्रशासकीय इथले पालकमंत्री या ठिकाणी मुख्यमंत्री पण आले, पण तेही या इथल्या खऱ्या महादेवांना उपोषणापासून वंचित करण्यासाठी आले नाही। आमची लीगल मागणी आहे, या ठिकाणी विदर्भातल्या आणि मराठवाड्यातील जनतेसाठी 1976चा अमेंडमेंट कायदा येथील भारतीय संसदेनं पास केला आहे। त्या कायद्याची फक्त अंमलबजावणी येथील अधिकाऱ्यांना करायची आहे, इत्यादी येथील पडताळणी समितीनं करायची। ती फक्त अंमलबजावणी करून आम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी द्यायचं आहे। परंतु येथील आदिवासी मंत्री आणि इथं आदिवासी विभाग आणि त्याच्या अधीनस्थ हे करणारे अधिकारी हे त्या कायद्याची अवहेलना करत आहे। या अवहेलना टाळा आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्या, या रास्त मागणीसाठी आम्ही आज 18 दिवस झाले आमच्या पोटात काही नाही। हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे, याची शासनानं नोंद घ्यावी।